एक वाक्याचा मुद्दा आहे. जे प्रतिज्ञापत्र मागतायत ते देऊन टाका ना. आम्हाला राहुल गांधी आणि त्यांचे जे जे काय आज आंदोलन करून स्वतःचा अगर घाम उगाच बाहेर काढताय त्यांना सांगितलं निवडणूक आयोग काय सांगताय, प्रतिज्ञापत्र द्या आणि प्रश्न सोडवा. मग एवढा वेळ आंदोलन करण्यापेक्षा तेवढाच वेळ अगर प्रतिज्ञापत्र बनवण्यामध्ये वेळ घालवला असता आणि निवडणूक आयोगाकडे सबमिट केला असता ना तो प्रश्न सुटला असता. पण मुद्दा माझा असा आहे की लोकसभामध्ये झालेल्या वोट जिहाद बद्दल कधी आंदोलन करणार. जे त्यांच्या पूर्ण त्यांचे खासदार जे जे निवडून आले आणि एकाच मतदारसंघामध्ये मोहल्ल्यांमध्ये त्यांना 99% मतदान होतं, ज्याला वोट जिहाद आम्ही म्हणतो. मग त्याबद्दल आम्ही मग निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढला तर चालेल का? तुम्हाला सगळ्या दाढी आणि गोल टोपीवाल्यांनी मतदान करून तुमचे खासदार निवडून आणले, मुल्ले मौलवींनी खासदार तेव्हा फतवे निघायचे. मग फतवे कुठल्या लोकशाहीच्या भाग असतात सांगा मला? मस्जिदीमधून फतवे काढणं, मुल्ले मौलवींनी येऊन फतवे काढणं, वोट जिहाद करणं हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतंय? त्याला पण ईव्हीएम जिहादच म्हणतात.